नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं किरणस इको अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर। जर तुम्ही महाराष्ट्र सेट 2026 या एक्झामची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। आज आपण महाराष्ट्र सेट पेपर 1 2025 मधील पहिले 10 महत्त्वाचे प्रीवियस इयर क्वेश्चन्स सविस्तरपणे समजून घेणार आहोत। प्रत्येक प्रश्नामागील संकल्पना अगदी सोप्या भाषेत समजून सांगणार आहे, त्यामुळे फक्त उत्तरं पाठ करायची नाही तर त्या उत्तरामागचं कारणही समजून घ्यायचं आहे। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटच्या प्रश्नांमध्येही परीक्षेत वारंवार विचारले जाणारे टॉपिक्स आहेत। जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजेच महाराष्ट्र सेट 2026चे सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील। चला तर मग कोणताही वेळ न घालवता सुरू करूया। प्रश्न क्रमांक 1, जर अध्यापनाच्या चिंतनशील स्तरावर शिकवले तर विद्यार्थ्यांना डॅश डॅशच्या संपादनासाठी विलक्षण शक्ती मिळते। ऑप्शन 1 वास्तविक माहिती, ऑप्शन 2 सामान्यकृत अंतर्दृष्टी, ऑप्शन 3 समस्या निराकरण क्षमता। खाली आपल्याला ABCD दिलेला आहे, तर तुम्हाला ओळखायचं आहे खालील तिन्हीपैकी काय रिफ्लेक्टिव्ह लेवलमध्ये समाविष्ट आहे। तुम्ही इंग्लिशमध्ये सुद्धा प्रश्न रीड करू शकता। तर आपलं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन C 2 आणि 3 बरोबर असणार आहे। प्रश्नामध्ये विचारलं आहे की रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंगवर अध्यापन केल्यास विद्यार्थ्यांच्या कोणत्या क्षमता विकसित होतात। या प्रश्नामध्ये 3 विधाने दिलेली आहेत। एक फंक्च्युअल इन्फॉर्मेशन म्हणजे वास्तविक माहिती, सामान्यकृत आकलन आणि समस्या सोडवण्याची क्षमता। सर्वप्रथम आपण टीचिंगचे 3 स्तर समजावून घेऊ, मेमरी लेवल, अंडरस्टँडिंग लेवल आणि रिफ्लेक्टिव्ह लेवल। तर विद्यार्थी मित्रांनो, मेमरी लेवलमध्ये काय असतं, विद्यार्थी फक्त हे काय करतात, माहिती पाठ करत असतात। इथे काय करतात, जी फंक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे त्यावर जास्त भर दिलेला असतो। आणि जे सेकंड लेवल आहे अंडरस्टँडिंग लेवल, या स्तरावर विद्यार्थी काय करतात, संकल्पना समजावून घेतात आणि त्यांचे आकलनसुद्धा करत असतात। आणि रिफ्लेक्टिव्ह लेवल टीचिंगमध्ये काय होतं, यामध्ये विद्यार्थी काय करतात, स्वतः विचार पण करतात, विश्लेषण करतात, तर्क लावतात आणि समस्याचे निराकरणसुद्धा करत असतात। आणि ही काय अध्यापनाचे सर्वोच्च स्तर आहे। म्हणून रिफ्लेक्टिव्ह लेवलमध्ये मुख्य फरक कशाला असतो, जनरलाइज इन्साईट आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲबिलिटी यावर असतो। म्हणून आपलं करेक्ट आन्सर काय असणार आहे, ऑप्शन C 2 आणि 3। जर तुम्हाला यावरच जर पुढच्या वर्षी जर प्रश्न आला तर तुम्हाला कीवर्ड्स पाठ पाहिजे, तर मेमरी लेवलचा कीवर्ड काय असणार आहे, फॅक्ट्स। जर ऑप्शनमध्ये फॅक्ट्स असलं तर तुम्ही कशाला टिक करणार, मेमरी लेवल। दुसरं काय आहे, अंडरस्टँडिंग लेवल। अंडरस्टँडिंग लेवलमध्ये कन्सेप्टवर जास्त भर असतो। आणि रिफ्लेक्टिव्ह लेवलमध्ये काय असतं, क्रिटिकल थिंकिंग प्लस प्रॉब्लेम सॉल्व्हिंग। ह्यात जर 3 ट्रिक जर तुम्ही लक्षात ठेवल्या ना तर हा प्रश्न तुमचा कधीच चुकणार नाही। आणि ह्या 3 ट्रिक तुम्ही लिहून ठेवा नोटबुकवरती। त्यानंतर क्वेश्चन 2, कोणत्याही प्रकारच्या निर्णयाप्रत न येता एखाद्या समस्येच्या उत्तराशी संबंधित विविध कल्पनांचा शोध घेण्याच्या हेतूने एका सत्राचे नियोजन केले आहे। शिक्षक यासाठी डॅश डॅश कार्यनीतीचा उपयोग करतील। ऑप्शन A नाट्यीकरण आणि भूमिका पालन, ऑप्शन B प्रकल्प, ऑप्शन C पर्यवेक्षित अभ्यास, ऑप्शन D बुद्धिमंथन। इंग्लिशमध्ये सुद्धा तुम्ही ऑप्शन वाचू शकता, डेमोनिटायझेशन अँड रोल प्लेइंग, प्रोजेक्ट मेथड, सुपरवाइज स्टडी आणि ब्रेनस्टॉर्मिंग। तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ब्रेनस्टॉर्मिंग, बुद्धिमंथन। या प्रश्नात शिक्षक विद्यार्थ्यांना एखाद्या समस्येचे अनेक उपाय सुचवायला सांगतात, पण सुरुवातीला कोणत्याही कल्पनेवर टीका किंवा निर्णय घेत नाही। अशा परिस्थितीत कोणती अध्यापन पद्धत योग्य ठरेल, तर त्याचं उत्तर काय आहे, ब्रेनस्टॉर्मिंग। ब्रेनस्टॉर्मिंग म्हणजे विद्यार्थ्यांकडून शक्य तितक्या कल्पना मांडून घेणे। या प्रक्रियेत सुरुवातीला कोणतीही कल्पना चुकीची किंवा बरोबर असे म्हणत नाही। सर्व कल्पना प्रथम लिहून घेतल्या जातात, त्यानंतर त्याचे विश्लेषण करून सर्वोत्तम उपाय हा निवडला जातो। त्यामुळे विद्यार्थ्यांची सृजनशीलता, विचारशक्ती, आत्मविश्वास आणि सहभाग वाढतो। त्यामुळे आपलं करेक्ट उत्तर काय असणार आहे, ब्रेनस्टॉर्मिंग। एक्झाम ट्रिक, नो जजमेंट प्लस मॅक्झिमम आयडियाज इक्वल टू ब्रेनस्टॉर्मिंग। जर प्रश्नामध्ये नो क्रिटिसिझम, क्रिएटिव्ह आयडियाज, मल्टिपल सोल्युशन किंवा फ्री थिंकिंग
असे शब्द असेल तर उत्तर ब्रेनस्टॉर्मिंग असण्याची जास्त शक्यता असते. प्रश्न 3. स्वयंप्रभा हे शैक्षणिक आशय प्रसारित करण्यासाठी समर्पित केलेल्या DTH चॅनल्सच्या समूहात दिलेले नाव आहे. 2. स्वयं हे ऑनलाईन मूक अभ्यासक्रम पुरवते ज्यामध्ये प्रमाणपत्र देण्याची तसेच क्रेडिट ट्रान्सफर करण्याची तरतूद आहे. या विधानाच्या संदर्भात 1 बरोबर आहे मात्र 2 चूक आहे, 1 चूक आहे मात्र 2 बरोबर आहे, 1 आणि 2 दोन्ही बरोबर आहेत, 1 आणि 2 दोन्ही चूक आहेत. तुम्ही इंग्लिशमध्ये सुद्धा वाचून घ्या जेणेकरून तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे समजून येईल. तर आपलं योग्य उत्तर असणार आहे सी. 1 आणि 2 दोन्ही बरोबर आहेत. या प्रश्नामध्ये स्वयं आणि स्वयंप्रभा या भारत सरकारच्या 2 महत्त्वाच्या शैक्षणिक उपक्रमाबद्दल विचारले आहे. सर्वप्रथम आपण स्वयंप्रभा म्हणजे काय बघू. स्वयंप्रभा हा शैक्षणिक DTH चॅनलचा समूह आहे. या चॅनलवर 24 तास विविध विषयाचे शैक्षणिक कार्यक्रम प्रसारित केले जातात. ज्या विद्यार्थ्यांकडे इंटरनेट उपलब्ध नाही त्यांनाही TVच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. नेक्स्ट स्वयंप्रभा स्वयंबद्दल आता आपण समजून घेऊ. स्वयं हे भारत सरकारचे ऑनलाईन शिक्षण व्यासपीठ आहे. येथे मूक स्वरूपात विविध अभ्यासक्रम उपलब्ध असतात. विद्यार्थी हे कोर्स पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र मिळवू शकतात आणि काही अभ्यासक्रमामध्ये क्रेडिट ट्रान्सफरची सुविधा असते. म्हणून प्रश्नातील दोन्ही उत्तर बरोबर आहेत. 1 आणि 2 हे दोन्ही उत्तर बरोबर आहेत. आणि एक्झाम ट्रिक स्वयं काय आहे ऑनलाईन कोर्स आहे आणि स्वयंप्रभा DTH एज्युकेशनल चॅनल्स. हा फरक लक्षात ठेवला तर हा प्रश्न कधी चुकणार नाही तुमचा. त्यानंतर प्रश्न 4. साकारिक मूल्यमापन डॅश डॅश स्वरूपाचे असते. समेटिव्ह इव्हॅल्युएशनबद्दल विचारलं आहे. पहिलं जजमेंटल, डेव्हलपमेंट, डायग्नॉस्टिक, प्लेसमेंट. निर्णयात्मक, विकासात्मक, नैदानिक आणि स्थाननिश्चिती दर्शक. तर आपलं उत्तर असणार आहे जजमेंटल, निर्णयात्मक. समेटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणजे काय, अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे जे मूल्यमापन केले जातं त्याला आपण काय म्हणत असतो, समेटिव्ह इव्हॅल्युएशन. उदाहरणार्थ वार्षिक परीक्षा, सेमिस्टर एक्झाम किंवा फायनल एक्झाम. या मूल्यांकनाचा उद्देश काय असतो, विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम कितपत आत्मसात केला आहे हे अंतिम स्वरूपात ठरवणे हा असतो. त्यामुळे या मूल्यांकनातून विद्यार्थ्यांच्या कामगिरीबद्दल अंतिम निर्णय हा दिला जातो. म्हणून समेटिव्ह इव्हॅल्युएशनचे स्वरूप कसे असते, निर्णयात्मक असते, जजमेंटल असते. म्हणून आपलं योग्य उत्तर काय असणार आहे जजमेंटल. फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन जर तुम्हाला नेक्स्ट टाईम क्वेश्चन आला तर काय उत्तर द्यायचं, शिकवताना सुधारणा केल्या जातात फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशनमध्ये. आणि समेटिव्ह इव्हॅल्युएशनमध्ये काय असतं, शेवटचा निर्णय असतो. हा फरक सेट परीक्षेमध्ये नेहमी विचारला जातो. प्रश्न 5. CAI स्टँड्स फॉर. ऑप्शन A कम्प्युटर असिस्टेड इमिटेशन, ऑप्शन B कम्प्युटर अरेंज इन्स्टॉलेशन, ऑप्शन C कॉम्प्युटर अरेंज इंडक्शन, ऑप्शन D कम्प्युटर असिस्टेड इन्स्ट्रक्शन. तर आपलं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन D कम्प्युटर असिस्टेड इन्स्ट्रक्शन. हा अर्थ संगणकाच्या मदतीने अध्यापन करणे असा होतो. याचा अर्थ या पद्धतीमध्ये संगणक, व्हिडिओ, ॲनिमेशन, सादरीकरणे, क्विज, मल्टीमीडियाचा वापर करून विद्यार्थ्यांना अधिक प्रभावी आणि आकर्षक पद्धतीने शिकवले जाते. डिजिटल शिक्षणाच्या युगामध्ये CAIमुळे विद्यार्थ्यांना स्वतःच्या गतीने शिकवता येते आणि शिक्षकांनाही अध्यापन अधिक परिणामकारक करता येते. त्यामुळे उत्तर असणार आहे आपलं ऑप्शन D कम्प्युटर असिस्टेड इन्स्ट्रक्शन. नेक्स्ट क्वेश्चन. डॅश डॅश इज नॉट अ टाईप ऑफ रिसर्च. डॅश डॅश हा संशोधनाचा प्रकार नाही. डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च वर्णनात्मक संशोधन, एक्सप्लोरेशन रिसर्च शोधात्मक संशोधन, कॅज्युअल रिसर्च कारणात्मक संशोधन आणि सब्जेक्टिव्ह रिसर्च व्यक्तिनिष्ठ संशोधन. या चारीमधला कोणता संशोधनाचा प्रकार नाही आहे हे आपल्याला सांगायचं आहे. तर आपलं योग्य उत्तर असणार आहे सब्जेक्टिव्ह रिसर्च. या प्रश्नामध्ये विचारलेला प्रकार कोणता नाही आहे तर आपण सब्जेक्टिव्ह रिसर्च टिक केले. पण मग आपल्याला बाकीचे सुद्धा ऑप्शन हे समजून घ्यायचे आहेत. तर फर्स्ट डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च म्हणजे काय,
तर एखाद्या घटनेचे किंवा परिस्थितीचे सविस्तर वर्णन करणारे संशोधन म्हणजे काय? डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च. आणि एक्सप्लोरेटरी रिसर्च म्हणजे काय? नवीन विषयाच्या किंवा समस्येची प्राथमिक अभ्यास करून माहिती मिळवणारे संशोधन म्हणजे काय? एक्सप्लोरेटरी रिसर्च. आणि कॅज्युअल रिसर्च म्हणजे काय? येथे घटनेचा दुसऱ्या घटनेवर काय परिणाम होतो, म्हणजेच कारण आणि परिणाम यांचा अभ्यास ज्याच्यामध्ये केला जातो त्याला काय म्हणतात? कॅज्युअल रिसर्च. आणि सब्जेक्टिव्ह रिसर्च हा संशोधनाचा अधिकृत प्रकार मानला जात नाही, पण संशोधनात वस्तुनिष्ठता, पुरावे आणि वैज्ञानिक पद्धतीला महत्त्व दिले जाते. तर आपल्याला हे तिन्ही प्रकार परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. डॅश डॅश इज द रोल ऑफ सिम्युलेशन सॉफ्टवेअर. डॅश डॅश ही सिम्युलेशन सॉफ्टवेअरची संशोधनातील भूमिका आहे. ऑप्शन ए प्राथमिक डेटा गोळा करणे. ऑप्शन बी प्रयोगासाठी आभासी मॉडेल तयार करणे. ऑप्शन सी सर्वेक्षणाचे आयोजन करणे. ऑप्शन डी शोधनिबंध लिहिणे. इंग्लिशमध्ये सुद्धा वाचून घेऊ शकता तुम्ही. तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी क्रिएटिंग व्हर्च्युअल मॉडेल्स ऑफ एक्सपेरिमेंटेशन. कारण सिम्युलेशन सॉफ्टवेअर म्हणजे असं सॉफ्टवेअरचा प्रकार आहे ज्यामध्ये वास्तविक परिस्थितीची आभासी प्रतिकृती दिली जाते. उदाहरणार्थ विमान उडवण्याचे प्रशिक्षण, वैद्यकीय शस्त्रक्रियेचे प्रशिक्षण, अभियांत्रिकी डिझाईन किंवा औद्योगिक प्रक्रिया यासाठी सिम्युलेशन सॉफ्टवेअर वापरले जाते. त्यामुळे प्रत्यक्ष प्रयोग न करता सुरक्षित वातावरणात सराव करता येतो. सिम्युलेशन सॉफ्टवेअरचा उद्देश काय आहे? व्हर्च्युअल मॉडेल्स तयार करून प्रयोग करणे. नेक्स्ट क्वेश्चन. डॅश डॅश हे सकारात्मक आणि उत्तर सकारात्मक संशोधनाचे एक सामायिक उद्देश आहे. ए संशोधन प्रक्रियेमधून व्यक्ती सापेक्षता पूर्णतः काढून टाकणे. बी नवीन ज्ञानाचा शोध घेणे व इंद्रियगोचर घटनेला समजावून घेणे. सी वैयक्तिक मते आणि अनुभवजन्य पुराव्यावरील विश्वास यांना प्राधान्य देणे. डी संशोधन प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा डेटा वापर टाळणे. आपलं योग्य उत्तर असणार आहे बी टू डिस्कवर न्यू नॉलेज अँड कंट्रीब्यूट टू द अंडरस्टँडिंग ऑफ फेनॉमिना. तर पॉझिटिव्हिझम आणि पोस्ट पॉझिटिव्हिझम या दोन्ही संशोधन पद्धती वेगळ्या असल्या तरी त्यांचा एक समान उद्देश आहे. तो म्हणजे नवीन ज्ञान निर्माण करणे आणि विविध घटनांचे वैज्ञानिक पद्धतीने स्पष्टीकरण करणे. पॉझिटिव्हिझम म्हणजे काय? तर वस्तुनिष्ठता आणि निरीक्षणावर भर दिला जातो. तर पोस्ट पॉझिटिव्हिझममध्ये काय होतं? संशोधन पूर्ण त्रुटीमुक्त असू शकत नाही, मात्र वैज्ञानिक पद्धतीमध्ये सत्यता अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न केला जातो सत्यतेच्या. म्हणून दोन्ही पद्धतीचे अंतिम ध्येय काय आहे? ज्ञानात भर घालणे आणि घटनेचे योग्य आकलन करणे. तर आपली एक्झाम ट्रिक काय असणार आहे? पॉझिटिव्हिझम प्लस पोस्ट पॉझिटिव्हिझम आणि सायंटिफिक नॉलेज. दोन्ही पद्धतीचे अंतिम उद्दिष्ट काय आहे? नवीन ज्ञानाचा शोध घेणे. 9. The term DOI stands for dash dash in academic writing and referencing. शैक्षणिक लेखन आणि संदर्भासाठी DOI या शब्दाचा अर्थ डॅश डॅश असा आहे. ऑप्शन ए डॉक्युमेंट्स ऑफ इंटरेस्ट. ऑप्शन बी डायरेक्टरी ऑफ इन्फॉर्मेशन. ऑप्शन सी डिजिटल ऑब्जेक्ट आयडेंटिफायर. ऑप्शन डी डाटाबेस ऑफ इंटिग्रेशन. स्वारस्य दस्तऐवज, माहिती निर्देशिका, डिजिटल ऑब्जेक्ट आयडेंटिफायर, डेटाबेसचे एकात्मीकरण. तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी डिजिटल ऑब्जेक्ट आयडेंटिफायर. या प्रश्नात विचारलं आहे की अकॅडमिक रायटिंग आणि रेफरन्सिंगमध्ये DOI म्हणजे काय? DOIचे पूर्ण रूप आहे डिजिटल ऑब्जेक्ट आयडेंटिफायर. DOI हा एखादा संशोधन लेख, जनरल पेपर किंवा शैक्षणिक प्रकाशनाला दिला जाणारा कायमस्वरूपी डिजिटल ओळख क्रमांक असतो. समजा एखादा संशोधन लेखाची वेबसाईट बदलली किंवा जनरलची लिंक बदलली तरी DOI बदलत नाही. त्यामुळे त्या लेखाचा शोध घेणे सोपे होते. संशोधन करताना किंवा रेफरन्स देताना DOIचा वापर केल्यास त्या स्रोताची विश्वासार्हता वाढते आणि वाचकांना मूळ लेख सहज सापडतो. आज जगभरात बहुतांश संशोधन जर्नल्स DOI प्रणालीचा वापर करतात. म्हणजेच काय? डिजिटल ऑब्जेक्ट आयडेंटिफायर.
आयडेंटिफायर म्हणजेच काय, ओळख क्रमांक, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट पुढच्या वर्षी या अँगलनीसुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन, डॅश डॅश टर्म रेफर्स टू द इथिकल obligation of researchers to give credit to the ideas, words or work of others. Option A, acknowledgement. Option B, plagiarism. Option C, authorship. Option D, attribution. ऋणनिर्देश, साहित्य चोरी, लेखत्व आणि विशेषता. तर आपलं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन डी, ॲट्रिब्युशन. संशोधनामध्ये दुसऱ्याच्या कल्पना, शब्द, आकडेवारी किंवा कार्याचा वापर करताना त्यांना योग्य श्रेय देणे हे संशोधकाचं नैतिक कर्तव्य असतं. त्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो, ॲट्रिब्युशन. उदाहरणार्थ, तुम्ही जर एखाद्या लेखाचे विचार किंवा संशोधन किंवा वाक्य आपल्या लेखात वापरत असाल तर त्या लेखाचे नाव आणि स्रोत नमूद करणे आवश्यक असते. जर असे श्रेय दिले नाही तर त्याला प्लॅगरिझम म्हणतात, जे संशोधनातील गंभीर अनैतिक कृत्य मानले जाते. म्हणून संशोधन करताना सायटेशन, रेफरन्स आणि ॲट्रिब्युशन या तिन्ही गोष्टी नेहमी पाळल्या जातात. तर तुम्हाला एक्झामसाठी हे लक्षात ठेवायचं आहे. ॲट्रिब्युशन म्हणजे काय, श्रेय देणे. एक्नॉलेजमेंट म्हणजे काय, सहकार्याबद्दल आभार मानणे. ऑथरशिप म्हणजे काय, लेखतत्व. आणि प्लॅगरिझम म्हणजे काय, दुसऱ्याचे काम स्वतःचे म्हणून दाखवणे. हा फरक तुम्ही लक्षात जर ठेवला तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही सहज सोडू शकता. थँक्यू स्टुडंट. सी यू नेक्स्ट व्हिडिओ.